कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रत्येकीच्या मनात एक गोष्ट सुरू होती, हिला नको मला पैठणी मिळते. मी अनुभवला आता, प्रत्येकीच्या मनात असं होतं, हिला नको मला मिळू दे, हिला नको मला मिळू दे. पण तुम्ही 6 जणींचा ग्रुप आहे. असं तर खूप जणी आहेत, पण आमचं जास्त जमतं. जरा जास्तच वेवलेन्स जुळतात आमचे, म्हणून. तुम्ही राहायला कुठे? मी बदलापूरला. बरं, प्रत्येकीने आता माहेरचं नाव, सासरचं नाव आणि बालपण कुठे गेलं ते सांगायचं. बोला. माझं माहेरचं नाव आहे दीपिका रमेश राणे आणि सासरचं नाव आहे दीपिका दिलीप जाधव. माझं माहेर बदलापूर वेस्टला आहे आणि सासर बदलापूर ईस्टला आहे. पण बालपण माझं घाटकोपरला, 10वी पर्यंत शिक्षण घाटकोपरला झालं. सगळं बालपण माझं घाटकोपरलाच गेलं. मग 10वी झाल्यावरती बदलापूरला शिफ्ट झालो. तृप्ती दिलीप शिंगरे माहेरचं नाव आणि तृप्ती जयदीप पाटोळे हे सासरचं नाव. माझं माहेर आणि सासर दोन्ही डोंबिवलीतलं वेस्टमधलंच आहे. अरे वा, तुम्ही पण सांगा. गौरी बाळासाहेब सिन्नरकर हे माझं माहेरचं नाव आणि गौरी दत्ता पिंगळे हे सासरचं नाव. हो, खुश होतील ना. हो. नेहा विकास जयस्वाल हे माझं माहेरचं नाव. माझं बालपण जळगावला गेलं. आई वडील आताही जळगावलाच आहेत माहेर. आणि माझं आता सासरचं नाव आहे नेहा योगेंद्र जयस्वाल. माझं नाव माहेरचं श्रद्धा हेमंत वैती आणि माझं बालपण विरारमध्ये गेलं. आणि सासरचं नाव श्रद्धा महेश चव्हाण. आता मी लग्न करून ऐरोलीला आली आहे. माझं माहेरचं नाव प्रियांका सुनील शुक्ल, डोंबिवलीची आहे मी. माझं बालपण तिथेच डोंबिवलीतच गेलं. आता लग्नानंतर बदलापूरला. प्रियांका कल्पेश वाडेकर. माझं ॲक्च्युली सासरचं नाव ईश्वरी आहे, ईश्वरी कल्पेश वाडेकर. पण मग सगळ्या जणी तुम्ही एकमेकींच्या संपर्कात असता रोज? हो, आमचा ग्रुप आहे. आम्ही ऑनलाईन मेडिटेशन पण करतो सोबत. हो का? सगळ्या जणी एकमेकींना सकाळी पहाटे 4 वाजता उठवतो जर नाही उठलं. कारण 4चं ब्रह्ममुहूर्त आहे ना, तर त्यावेळेस मेडिटेशन केल्याने. 4 वाजता? मी पण न चुकता पहाटे 4 वाजता शवासन करतो. रात्रीपासून सगळं पहाटेपर्यंत करत असाल. नाही उठलं ना तरी फोन करून करून उठवते. कोण तुमच्या घरी कसं असतं वातावरण ब्रह्ममुहूर्ताला? तेव्हा सगळे शवासनमध्ये असतात. मी एकटीच ध्यानाला बसलेली असते. पण मग त्यांना नाही तुम्ही उठवते, उठत नाहीत ते. हो, कोण कोण राहता तुम्ही? माझे मिस्टर आणि माझा मुलगा आणि मी, आम्ही तिघच तिघेच? असतो. हो. मग बाजूला इकडे मुलगा, मिस्टर आणि मध्ये मी ध्यान करत असते. आणि मग ह्या सगळ्यांना फोन लावत असते. ह्या उठत नाहीत. म्हणजे त्यांना फोन करताना त्या आवाजाने सुद्धा मिस्टर उठत नाहीत? फोन लावून मी बोलत नाही, फक्त कट करते. मिस कॉल कट. हा. अच्छा, पण तुम्हाला आवड आहे सकाळी उठून सगळ्यांना उठवायचं. हो. बरं, मग तुमचं लग्न कसं झालं? माझं लव्ह मॅरेज आहे. अच्छा. हा. कुठे? मी आणि माझे मिस्टर दोघंही मराठी इंडस्ट्रीमध्ये साईड डान्सर म्हणून काम करायचो. सो दीपाली विचारे ताईकडे आम्ही दोघंही काम करत असताना आमच्यात जुळलं. म्हणजे खरं तर आम्ही खूप भांडायचो. मग नंतर एक दिवस रंगपंचमी असताना मिस्टरांचा माझ्या फोन आला की अगं मला एक मुलगी खूप आवडते, असं तसं खूप काही सांगितलं. मी म्हटलं भांग तर नाही ना प्यायला तू? म्हणजे मी त्यांना असं विचारलं. ते म्हणे नाही, ती मुलगी तूच आहेस. असं बोलल्यावर मला थोडं असं झालं की एवढं आम्ही भांडतो आणि अचानक कसं काय मी आवडायला लागले याला. भांग प्याला होता. म्हणूनच मी बोली भांग तर नाही ना प्यायला. ते काय करतात? ते इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कोऑर्डिनेटर काम करतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजपासून एक बदल करायचा आहे स्वतःमध्ये, जो केल्याने मिस्टरांना आनंद होईल. असा जर बदल आज सांगायचा असेल तर तुम्ही कुठला कराल? ऑब्व्हियसली त्यांना पॅम्परिंग खूप आवडतं की माझ्यासाठी हे करून ठेवलं. जर त्यांच्या इस्त्रीचे कपडे आपणच देऊन टाकले आणि त्यांना नाही जावं लागलं किंवा ते आल्यावर आपण रचून दिले त्यांच्या कबर्डमध्ये. पण ते करणार का उद्यापासून तुम्ही? हो. बघा, तुम्ही प्रॉमिस करताय टीव्हीवरून. तुम्ही छान राहावं, खुश राहावं आणि अशी छान तयार वगैरे व्हावी. जसं यांनी म्हटलं की मला त्या गोष्टीची आवड नाही जास्त सजणं धजणं, तर त्या गोष्टीत मी बदल करीन. मी रिॲक्ट नाही करणार जास्त, शांत राहत जाईन. कामं नाही केली तरी म्हणजे असं चिडचिड नाही करणार. असं बोलल्यावर त्यांना बरं वाटेल, खुश होतील. तुम्ही? तेच चिडचिड करणं जरा कमी करावं अशी इच्छा आहे का? हा, त्याला असं वाटतं की मी जरा जास्त चिडचिड करते मग त्याच्यामुळे. कधी कमी होणार? होणार.
मी पंक्च्युअल नाही आहे खूप गोष्टीमध्ये, म्हणजे टाईम टू टाईम त्यांना हवं असतं जे ते टाईम टू टाईम त्यांना मी देत नाही, तर मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करेल. पंक्च्युअल होईल मी, टाईम टू टाईम त्यांना जे हवं आहे ते मी त्यांना देण्याचा प्रयत्न करेल. मी बरेचसे बदल लग्नानंतर केलेच आहेत ऑलरेडी. जसं मिस्टरांना घरात शांतता आवडते, स्वच्छता आवडते, तर मी ते करतेच आहे अजून पण. आता बदल करायचं तर अजून थोडी जास्त स्वच्छता करेन, नाही तर ते असे धूळ काढून दाखवतात, असे करतात असे. मग फडका का देत नाही त्यांच्या हातात? नाही, मग मी काय करते, हा थांबा, राहिलं, मग तेच घेतात आणि करतात. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघी सज्ज आहेत पैठणीच्या खेळासाठी. जमिनीवर 4 रिंग आहेत. हातामध्ये एक रिंग असलेला स्टँड दिलेला आहे. त्या रिंगच्या 4 बाजूला चिकटपट्टी आहे. जमिनीवरच्या 4 रिंग हातात असलेल्या स्टँडच्या रिंगच्या 4 बाजूला चिकटवून अंतिम रेषा पार करायची आहे. सर्वात आधी ज्या माऊली हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. 1 2 3. चिकटवून नाही, उचलून न्यायचं. नाही 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 ओ मॅडम, तुम्ही ही ग्रीन तुम्ही सरकवत नेली, उचलून न्यायची आहे. मागे या. हां, उचलून न्यायचं आहे ना. हां, व्हेरी गुड. आता जा. उपविजेत्या ठरल्या गौरी वहिनी. त्यांना झी मराठीकडून मिळत आहे चिंचपेटी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नेहा वहिनी. त्यांना कलानिधी ठाणे यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझ्या मनातली शंका खरी असेल तर मला आता काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल इथे. देवी आई, मला माफ कर. मला माहिती आहे हा मार्ग चुकीचा आहे, पण आता माझ्याकडे काहीच पर्याय नाही आहे. भाऊजी, बाबा कसे आहेत आता? तसे बरे आहेत, पण 24 तास अंडर ऑब्झर्वेशन असतील. तेजस आणि तन्मय थांबलेत. अद्वैती पोचलच असेल. मी फ्रेश होऊन जातोय. हो अगं, आता काळजी करण्यासारखं नाहीये काही कारण. आई बऱ्या आहेत ना? हो. भाऊजी, तुम्हाला चहा देऊ का? नाही, नको, आलोच मी. तू चहा ठेवतेच आहेस तर माझ्यासाठी ठेव थोडासा. तूच करशील का? मला जरा काम आहे.
झालं तुझं समाधान? तुझ्यामुळे वाचलाय तू. हळू बोल, म्हातारी आहे ती. हळू. तुझ्यामुळे वाचलाय तू. हळू बोल. हॉलमध्ये होता पण ऐकेल ना कोणीतरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पद्माकर राजाध्यक्ष ह्या घरात जिवंत येता कामा नये. कसं शक्य आहे ते? हॉस्पिटलमध्येच मार त्याला. वेड लागला नाहीये ना तुला? सीसीटीव्ही कॅमेरे असतात तिथे. हे बघ, पद्माकर राज्याध्यक्ष मेला एवढंच मला तुझ्या तोंडून ऐकायचं. इंद्राणी, पैसे घेताना कारण नाही सुचली तुला? कारण नाहीये ती. मग तू जिवंत काय अजून? पैसे घेतले तुझं कामही होईल. जरा शांत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पहिल्या नामांकित कंपनीने अश्विनी वाघमारेची निवड केली असेल. दॅट्स ग्रेट. अश्विनी डिझर्विंग स्टुडंट आहे. पण ट्रस्टी सरांच्या सांगण्यावरून त्या कंपनीने आपल्याला रिजेक्शन लेटर पाठवलं. हे चांगलं नाही झालं. आता ईशाच्या मॅटर नंतर आपल्याला ट्रस्टी सराची नाराजी हँडल करावी लागेल. अश्विनीपर्यंत ही गोष्ट जाऊ देऊ नका. फिलिंग बॅड फॉर हर. सर, अजिबात काळजी करायची गरज नाहीये. कारण ती कंपनी सोडल्यास बाकीच्या सगळ्या कंपन्यांनी अश्विनी वाघमारेची निवड केली आहे.
तब्बल 12 कंपन्यांनी त्यांची निवड केली आहे. अरे वा, गुड फॉर अस. आणि गुड फॉर देम ऑल्सो. कारण तिच्या फेमचा वापर करून प्रत्येकाला स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही अश्विनीसाठी एक कंपनी फायनल करा आणि तिचं नाव लिस्ट मध्ये टाकू नका. वी शुड टेक अ फर्म डिसिजन. येस सर, विल डू दॅट. बहिणी, अगं काय हे एवढं सगळं सामान का आणलंस? भाज्या पण भरपूर आणलेल्या दिसत आहेत. कशाला एवढी दगदग करतेस तू? अगं स्वस्त होत्या ना म्हणून घेऊन आले. काही हेल्प करू? हे घे, ह्या भाज्या ठेवतेस का जरा? पालेभाज्या कुठल्या? खालच्या कप्प्यात ठेवू? हो, लाल माठ आहे ना त्याच्या बाजूला ठेव. बरं ठीक आहे. हे घे, ही कोथिंबीर आणि आहे ती जरा निवडायचंय? हा साईडला. ठीक हळू आहे. हं. हो, डोंट वरी. अगं रिक्षाचा घोळ झाला, मग शेअर रिक्षा पकडायला गेले. तिथे बसले तर त्याचा स्टॉप लांब होता म्हणून त्याने तिथेच सोडलं आणि तिथून चालत येईपर्यंत एवढं वजन उचललं ना, त्याच्यामुळे थोडं दमाला झालं, बाकी काही नाही. आई, माझा होमवर्क झाला. अरे वा, छान आहे की मग. पण आई, ते ना मला एस्से लिहायचंय. त्याच्याबद्दल मला काही सुचतच नाहीये. मला मदत कर ना प्लीज. करते बाळा, तुझी वही घेऊन ये जा. हा, म्हणजे काय होईल माहितीये ना, माझा स्वयंपाक होईल आणि तुझं एसे लिहून होईल. आलेच. खरंच चांगली मिळाली ग भाजी पण. हो, ही दोडकी वगैरे आतमध्ये ठेवा, शिराळी आहे ती. हो हो हो, ठेवते ठेवते. टोमॅटो राहू देत ना बाहेरच? टोमॅटो राहू देत बाहेरच. मी जरा कांदे घेते चिरायला. दे. आई, रेडी. हे बघ, मी तुला काही पॉइंट समजावून सांगेन, पण तुझं तूच समजून लिहायचं. सगळं सांगणार नाहीये, कारण तुझा एसे आहे ना. बरं मला सांग, विषय काय आहे? चंद्रयान 3 बद्दल लिहायचंय. अरे मग सोपं आहे की. तू टीव्हीवर बघितलंस ना चंद्रयान लँड होता ना? मग मला सांग, त्यात कोणते सायंटिस्ट होते ज्यांनी चंद्रयान तयार केलं? भारताचा हा कितवा प्रयत्न आहे? याच्या अगोदर किती चंद्रयान त्यांचे सक्सेसफुल झाले? हे सगळं माहिती आहे ना तुला? आई, मी इथपासून सुरुवात करू का? की मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे, कारण त्यांनी इतक्या कमी खर्चात एवढं मोठं मिशन सक्सेसफुल केलंय. अरे वा, झालं की. अगं अश्विनी. हा आई. मला खूप ऍसिडिटीचा त्रास होतोय. अगदी हैराण झाले बघ. बरं आई, तुम्हाला ना मी गार दूध देते सब्जा बी घालून. पण थोड्या वेळाने देते, कारण सब्जा बी भिजत घालावा लागेल ना. हा अश्विनी, गुडघा पण दुखतोय ग. फार कुरकुर करायला लागलाय. अरे बापरे, गुडघे पण दुखतायत का? शिल्पी, इकडे दे बघ, फ्रीजवर ऑइल आहे ते दे ना जरा. कुठे आहे ग? हा, अगं ही बघ, ती छोटी बॉटल आहे. ओके, हे घे. मालिशचीच बॉटल. आई, हे तेल ना तुम्ही थोडा वेळ पायाला चोळा. माझं हे सगळं आवरलं ना की मी तुम्हाला छान मालिश करून देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. चालेल, ऐकू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. हॅलो, आय एम स्पीकिंग टू मिस शिल्पी. येस, मे आय नो हू इज दिस? हां, आम्हाला तुमच्या अश्विनी ब्युटी पार्लरच्या प्रोडक्टबद्दल माहिती मिळाली. त्या संदर्भातच बोलायला फोन केला होता. तुम्ही अजूनही ऑर्डर्स ॲक्सेप्ट करता का? तुम्हाला ही माहिती कुठनं मिळाली? आणि माउथ पब्लिसिटी मॅडम. हे बघा, आम्ही आता ऑर्डर्स घेत नाही. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. हो मॅडम, पण आधी ऑफर तर ऐकून घ्या. ऑफर ऐकायला फक्त 10 सेकंद लागतात आणि त्यानंतरही तुमचा नकार असेल तर नो इश्यू. अहो पण 10,000 पॅक्स हवे. 50% ॲडव्हान्स मिळेल. उरलेली किंमत तुम्हाला डिलिव्हरी नंतर मिळेल. आणि तुमच्या प्रोडक्टच्या किमतीतही कसल्याही प्रकारचं निगोशिएशन करणार नाही, कारण तुमच्या प्रोडक्टबद्दल खूप चांगला फीडबॅक ऐकलाय ना, आणि वी रिस्पेक्ट दॅट. किती पॅक्स हवे म्हणालात? 10,000? हो, आणि महाराष्ट्रात आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यामुळे तुमचं प्रोडक्ट चांगल्या चांगल्या स्टोअर्समध्ये शेल्फला डिस्प्ले करू. नाही, सॉरी. आम्ही खरंच कुठल्याही ऑर्डर्स आता ॲक्सेप्ट नाही करत होत. खरंच सॉरी. अहो मॅडम, मी लगेच कुठे तुमचा निर्णय मागतोय. टेक यू टाइम. आणि एक लक्षात ठेवा, अशी अपॉर्च्युनिटी परत परत मिळत नाही. मी तुम्हाला उद्या कॉल करतो. त्यावेळी तुम्ही तुमचा निर्णय सांगा. हा, मात्र उद्याही जर नकार आला तर ही ऑर्डर मार्केटमधल्या तुमच्या कॉम्पिटिटर्सकडे जाईल, हे लक्षात ठेवा.
माझा नंबर सेव्ह करा, काही लागलं तर फोन करा. डन. 10,000 पॅक्सची ऑर्डर. इट्स अ बिग डील. काय ग, काही हवंय का? नाही, काही नाही, सहजच. कसा झाला इव्हेंट? छान झाला अगं. आणि कॉलेज कसं चालू आहे ग? छान चालू आहे. आज प्रॅक्टिकल नव्हतं, त्यामुळे मला ब्रेक मिळाला आणि लवकर आले. अरे वा, मस्त. आणि म्हणजे कोर्स संपत आलाय का आता, का कसं म्हणजे? होईल लवकर, संपत आलंच आहे जवळजवळ. पण म्हणजे सर्टिफिकेट मिळायला अजून किती वेळ आहे साधारण? बाकीच्या पण स्टुडंट्सनी सरांना हेच विचारलं, तर सप्टेंबर म्हणजे गणपती संपल्यानंतर वगैरे मिळेल. नाईस. वहिनी, मला एक सांग, आपण ते रिसॉर्टला नाही का सॅम्पल पॅक दिले होते, त्यांचा काही फीडबॅक वगैरे आला, काही फोन वगैरे त्यांच्याकडनं? नाही का अजून? वहिनी, तो डीलर आपले 20,000 रुपये काही परत करायला तयार नाहीये. पण आपण जेव्हा रॉ मटेरियल परत त्याच्याकडनं घेऊ तेव्हा तो ते पैसे ऍडजस्ट करायला तयार आहे. पण नेक्स्ट ऑर्डरसाठी अजून किती वेळ आहे असं समजायचं आपण? अगं, बाहेर सगळे बसले होते म्हणून मी तुला बोलले नाही. आज मला ना इव्हेंटचे खूप छान पैसे मिळाले. 20,000 रुपये बाजूला काढून ठेवलेत, त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको. आणि हे सगळं गणूमुळेच झालं. शिल्पी, पण एक सांगू तुला, आता माझा कोर्स कंप्लीट होईपर्यंत तू काही करायचं नाही. आता फक्त आपण तुझ्या बाळाची काळजी घ्यायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पहिल्या नामांकित कंपनीने अश्विनी वाघमारेची निवड केली असेल. दॅट्स ग्रेट. अश्विनी डिझर्विंग स्टुडंट आहे. पण ट्रस्टी सरांच्या सांगण्यावरून त्या कंपनीने आपल्याला रिजेक्शन लेटर पाठवलं. हे चांगलं नाही झालं. आता ईशाच्या मॅटर नंतर आपल्याला ट्रस्टी सराची नाराजी हँडल करावी लागेल. अश्विनीपर्यंत ही गोष्ट जाऊ देऊ नका. फिलिंग बॅड फॉर हर. सर, अजिबात काळजी करायची गरज नाहीये, कारण ती कंपनी सोडल्यास बाकीच्या सगळ्या कंपन्यांनी अश्विनी वाघमारेची निवड केली आहे. तब्बल 12 कंपन्यांनी त्यांची निवड केली आहे. अरे वा, गुड फॉर अस. आणि गुड फॉर देम ऑल्सो, कारण तिच्या फेमचा वापर करून प्रत्येकाला स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही अश्विनीसाठी एक कंपनी फायनल करा आणि तिचं नाव लिस्टमध्ये टाकू नका. वी शुड टेक अ फर्म डिसिजन. येस सर, विल डू दॅट. वहिनी, अगं काय हे, एवढं सगळं सामान का आणलंस? भाज्या पण भरपूर आणलेल्या दिसत आहेत. कशाला एवढी दगदग करतेस तू? अगं, स्वस्त होत्या ना म्हणून घेऊन आले. काही हेल्प करू? हे घे, ह्या भाज्या ठेवतेस का? पालेभाज्या कुठल्या खालच्या कप्प्यात ठेवू? हो, लाल माठ आहे ना त्याच्या बाजूला ठेव. बरं, ठीक आहे. हे घे, ही कोथिंबीर आणि आहे ती जरा निवडायचं आहे? हा, साईडला. ठीक आहे. हळू, हं? हो, डोंट वरी. अगं, रिक्षाचा घोळ झाला. मग शेअर रिक्षा पकडायला गेले. तिथे बसले तर त्याचा स्टॉप लांब होता म्हणून त्याने तिथेच सोडलं. आणि तिथून चालत येईपर्यंत एवढं वजन उचललं ना, त्याच्यामुळे थोडं दमाला झालं. बाकी काही नाही. आई, माझा होमवर्क झाला. अरे वा, छान आहे की मग. पण आई, ते ना मला एस्से लिहायचं आहे. त्याच्याबद्दल मला काही सुचतच नाहीये. मला मदत कर ना प्लीज. करते बाळा, तुझी वही घेऊन ये जा. हा, म्हणजे काय होईल माहितीये ना, माझा स्वयंपाक होईल आणि तुझं एसे लिहून होईल. आलेच. खरंच चांगली मिळाली ग भाजी पण. हो, ही दोडकी वगैरे आतमध्ये ठेवा, शिराळी आहे ती. हो हो हो, ठेवते ठेवते. टोमॅटो राहू देत ना बाहेरच? टोमॅटो राहू देत बाहेरच. मी जरा कांदे घेते चिरायला. दे. आई, रेडी. हे बघ, मी तुला काही पॉइंट समजावून सांगेन, पण तुझं तूच समजून लिहायचं. सगळं सांगणार नाहीये, कारण तुझा एसे आहे ना. बरं, मला सांग, विषय काय आहे? चंद्रयान 3 बद्दल लिहायचंय. अरे, मग सोपं आहे की. तू टीव्हीवर बघितलंस ना, चंद्रयान लँड होता ना? हो. मग मला सांग, त्यात
कोणते सायंटिस्ट होते ज्यांनी चंद्रयान तयार केलं, भारताचा हा कितवा प्रयत्न आहे, याच्या अगोदर किती चंद्रयान त्यांचे सक्सेसफुल झाले, हे सगळं माहिती आहे ना तुला? आई, मी इथपासून सुरुवात करू का? की मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे, कारण त्यांनी इतक्या कमी खर्चात एवढं मोठं मिशन सक्सेसफुल केलंय. अरे वा, झालं की. अगं अश्विनी, हा आई. मला खूप ऍसिडिटीचा त्रास होतोय, अगदी हैराण झाले बघ. बरं आई, तुम्हाला ना मी गार दूध देते सब्जाबी घालून, पण थोड्या वेळाने देते कारण सब्जाबी भिजत घालावा लागेल ना. हा अश्विनी, गुडघा पण दुखतोय ग, फार कुरकुर करायला लागलाय. अरे बापरे, गुडघे पण दुखतायत का? शिल्पी, इकडे ते बघ, फ्रीजवर ऑइल आहे, ते दे ना जरा. कुठे आहे ग? हा, अगं ही बघ, ती छोटी बॉटल आहे. ओके, हे घे. मालिशचीच बॉटल. आई, हे तेल ना तुम्ही थोडा वेळ पायाला चोळा. माझं हे सगळं आवरलं ना की मी तुम्हाला छान मालिश करून देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. चालेल, ऐकू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.